आमदारांनी मी असं की जर येत्या काही दिवसात माझ्या गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांच्या जमीनचे पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली नाही तर अख्खा गाव येऊन तुझ्या भोवती बसेल. तुझं काम केल्याशिवाय आम्ही तुला उठून देणार नाही तिकडनं. जा मग मुख्यमंत्र्यांना बोलव, आम्ही तुला हलू देणार नाही. आम्ही नाही जाणार मुख्यमंत्र्यांकडे, पण असा घेराव घालू की मुख्यमंत्री आले पाहिजेत की सोडा सोडा यांना सोडा. आणि तेव्हा पोलिसांना पण सांगतोय की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहात ना. मग जरा तुमच्या मायबापासाठी तुमचा मायबाप जर का आक्रोश करत असेल आणि त्याच्यावरती होणाऱ्या अन्यायाची दाद मागण्यासाठी शिवसैनिक आणि शेतकरी रस्त्यावर येत असतील, खरं त्यांनी येण्याची गरज नाही. सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं. शेतकरी काय भीक मागतच नाहीये. कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा. मग तुम्ही हातपाय ना हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला. काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? मग माझ्या शेतकऱ्यांनी हातपाय हलून सुद्धा मरमर मरून सुद्धा जर तो, आणि आता आपत्ती आहे, अशी आपत्ती सगळे इथले बुजुर्ग जे शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतील की एवढ्या 100-1 वर्षामध्ये एवढी आपत्ती कधीही मराठवाड्यावरती आलेली नव्हती. म्हणजे मी मराठवाड्यात आपण सुरुवात कुठून केली ती लातूर वगैरे त्या भागातून सुरुवात केली या दौऱ्याला. पहिलं पैठणला गेलो, तिथून सुरुवात केली. काही काही ठिकाणी सांगतात की म्हणजे तिथेही आम्ही गेलो होतो. एक मजल्यापर्यंत पुराचं पाणी चढलं होतं. नदीतनं पाण्याचे लोट जे आले सगळं उद्ध्वस्त करून घेऊन गेले. जमीन खरडून गेली, विजेचे खांब पडले, काही घरं वाहून गेली, घरादारातली सगळी भांडीकुंडी वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, शेळ्या मेंढ्या वाहून गेल्या, म्हणजे आयुष्य वाहून गेलं सगळं. आणि अशा वेळेला जर का शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कर्जमुक्ती नाही केली तर मग कधी करायची कर्जमुक्ती? आज येताना मी आता बातमी वाचली, आपले कृषी मंत्री कोण माहितीत का रे तुम्हाला? दत्तात्रय भरणे, बरोबर ना? माझ्याही मंत्रिमंडळात ते होते. मग एक तर आता मंत्री कोण, कोणत्या खात्याचा आणि तो काय करतो, दिसतो कसा, हेच लोकांना माहिती नाही. त्यांनी सांगितलं की कर्जमाफी व्हायला पाहिजे आणि त्याची समितीचा अहवाल एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित आहे. एप्रिल पर्यंत येणे अपेक्षित म्हटल्यानंतर तुम्ही निर्णय घेणे कधीपर्यंत अपेक्षित आहे? जून मध्ये कर्जमाफी करणार. मी तर म्हणतो माफी शब्दच नकोय, कर्जमुक्ती पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.